नॉन स्ट्राईकला ऋषी. बॉलिंग मार्कवर प्रणव. पहिला चेंडू पॉवरफुल उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आणि मोठा धक्का लागलेला आहे अजय नायकवडी यांच्या रूपात. जरा बाजूला घ्या इथे स्कोरला खालीच ठेवा दिसत नाही. अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये चाललेला हा ऋषी. पुढचा चेंडू प्रणव. त्याला खाली ठेवलं असतं ना, खाली स्टेजवर बरं झालं असतं. ऑफ साईडला त्याच्या पायापाशी अतिशय तेज तर्रार असा चेंडू. निर्धाव टाकण्यात यश. अतिशय दमदार नियोजन आपल्या भेटीस आहे. 2 दिवसाचे स्पर्धेचं नियोजन. पुढचा चेंडू रनआउटचा चान्स होता. चोरटी धाव. ऋषी ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू प्रणव. नो बॉल. ओके सर. +1. एक प्लेयर आत होता ना सर्कलमध्ये एक्स्ट्रा बोलतो. फ्रीजचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घेण्यात यश. थोडस पहिल्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे प्रणव. ऋषी स्ट्राईकवर आहे. बघूया काय करतोय. पुल करण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट असा शॉट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि 2 धावेत रूपांतर. ओव्हरची समाप्तीचा इशारा पंच अजय माने सर यांच्याकडून. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. चार ओव्हरचे सामने होणार आहेत. यानंतरची मॅच दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. सेकंड ओव्हर साठी विराज शेळके. विराज हा विराज. बॅटर कोण आहे. बॅटर कोण आहे. सुजित राव घाण केली त्यांनी. सुजितला या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल.
बॉलरचं नाव काय? विराज पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर सुजितसाठी घेऊन येत आहे. ऑफ साईडला पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2 धावेत रूपांतर. धावसंख्या पोहोचत आहे 10. सुजितसाठी पुढचा चेंडू प्रणव ऑफसाईडच्या बाहेर वाईट पंचांनी घोषित केलेला आहे. पुढचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न थोडासा एक धाव घेण्यात यश. या ठिकाणी ऋषी ऑन स्ट्राइक. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो परंतु हा उत्कृष्ट असा झेल. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो परंतु हॅलो हॅलो हा या ना कुठे तुम्ही आता आयुष्यभर हा 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 आयुष्यभर हा बरं ठीक आहे. ऐका थोडंसं काय करा हे करून घ्या लुझिंग करून घेऊन उद्याला आपल्याला खेळायचं आहे. नाही ठीक आहे आज राहू द्या मग उद्यासाठी तरी तयार राहू. ओके ठीक आहे ओके ओके ओके. बॅटिंगसाठी नाही माहिती मला पण त्याचं काय नाव बॅट्समन नेम. पुढचा पुल करण्याचा प्रयत्न मिस फिल्डिंग. एका धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर रनआउटची संधी. सर अजय माने यांच्याकडून थर्ड अंपायरचा इशारा. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं पंच पॅनल आपल्याला लाभलेलं आहे. डिसिजन अतिशय क्लोज होता. पंचांनी डायरेक्ट थर्ड अंपायरचा इशारा. हॅलो सर्व संघांना विनंती आहे रिव्ह्यू हा फक्त अंपायर्स घेऊ शकतात. कोणताही खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जातोय. पहिल्यांदा लागला नाही. पहिल्यांदा लागलेला नाही. पहिल्यांदा नाही लागला दुसऱ्या वेळी लागला. विनोद विनोद आपला निर्णय द्या. दोन्ही संघ विनोद बोल ना. थर्ड अंपायर इशारा नॉट आउट. 2 धावा पूर्ण. विराज ना बोल. पुढचा चेंडू विराज घेऊन येत आहे. अतिशय उत्कृष्ट असा पॉवरफुल या स्पर्धेतील पहिला षटकार. वाकेश्वर चषक 2026 मधील हा पहिला पॉवरफुल षटकार.
अतिशय उत्कृष्ट असा धावसंख्या पोहोचत आहे पॉवरफुल 20 वर. या स्पर्धेत सुशांत हा सुद्धा एक हार्ड हिटर आहे. विराज पुढचा चेंडू, हा सुद्धा चांगला शॉट होता परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, मिस फिल्डिंग नाहीतर रनआउटची संधी होती. 2 धावा, पूर्ण ओव्हर षटक समाप्तीचा इशारा पंच अजय माने सर यांच्याकडून. यानंतरचा मॅच इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे. पुढच्या दोन्ही संघांनी दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचत आहे 22. इनिंग ब्रेकमध्ये वाकुर्जे बुद्रुक, वाकुर्जे खुर्द बरोबर त्रिमूर्ती 11 गोटील दोन्ही संघांनी पवेलियनशी संपर्क साधा. आपल्याला आजची स्पर्धा पूर्ण सर्व सामने 4 ओव्हरचे कव्हर करायचे आहेत. सर्व संघांनी सहकार्य करा. दोन्ही अंपायर्सनी पण थोडंसं ऑन फील्डला थोडंसे फास्ट घ्या. यानंतर बॉलिंग मार्कवर मारुती चोरगे, सुजित साजी स्लोवर पद्धतीचा कॅच ड्रॉप हा षटकार. सुजित साजी स्लोवर पद्धतीचा सुजितच्या बॅटमधून आलेला एक उत्कृष्ट असा षटकार. कॅच ड्रॉप. बॉलिंग मार्कवर मारुती चोरगे, लेग कटर, हवेत चेंडू स्वतः बॉल थ्रू मध्ये आणि उत्कृष्ट असा झेल मारुती चोरगे सर यांच्याकडून. हवेत चेंडू स्वतः बॉल थ्रू मध्ये आणि उत्कृष्ट असा झेल 28 धावसंख्या. मारुती चोरगे सर यांच्याकडून. बॅटिंगसाठी विजय बॉलिंग मार्कवर मारुती चोरगे सर आपला अनुभव पणाला लावत आहेत. अतिशय स्लोवर पद्धतीचा लेग कटर अंपायर विजयसाठी पुढचा चेंडू. लेग ब्रेक आणि बॅट हवेत. रियाज सरांचा आउटचा इशारा. अतिशय क्लोज डिसिजन होता. रियाज सरांनी बारीक लक्ष ठेवून लेग ब्रेक आणि बॅट हवेत. रियाज या ठिकाणी बॅटिंगसाठी दत्ता नायकवडी एक विस्फोटक फलंदाज. मॉर्निंग क्रिकेट क्लब कोपरखैरनेचा एक विस्फोटक फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. समोर सुद्धा एक त्याच ताकदीचे बॉलर आहेत मारुती चोरगे सर. बघूया दत्ता सर काय करतायत. स्लोवर पद्धतीचा लेग कटर, निर्धाव चेंडू टाकण्यात यश. या षटकातील हा अखेरचा चेंडू.
स्लोअर पद्धतीचा आणि हा आउट. उत्कृष्ट कॅच. दत्ता यांना सुद्धा स्लोअर संघासाठी मोठं योगदान पद्धतीचा देता आणि आलेलं हा नाही. आउट. होय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. षटकार जाऊन सुद्धा ओ 22 रनचा. या ओव्हरीचा जर आपण विचार केला तो कॅच ड्रॉप होऊन षटकार गेला होता. षटकार नसता तर ही निर्धाव षटक आलं असतं, प्लस 2 विकेट आल्या असत्या. तरी सुद्धा उत्कृष्ट असं षटक आपला पाहायला भेटलं. पुढचे दोन्ही संघ टॉससाठी हजर राहावे. टॉस का बॉस मंचावर. बॉलिंग मार्कवर संदीप. साहिलसाठी हा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. निर्धाव टाकण्यात यश. संदीप चाळके हा सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे संदीप चाळके. पुढचा चेंडू आणि हा डिक्लेअर मध्ये. हा सुशांत. सुशांत सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे. संदीपला बॉलर. संदीप सुशांतसाठी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट कॅच. आउट. हा जय बोल की मॅच आलोय ते खेळलं जाणार. आज बंद आहेत. होय सुट्टी. ठीक आहे. ओके. बॅट्समन बॅटिंगसाठी सागर. संदीप सागरसाठी घेऊन येत आहे. पुढचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. कॅचसाठी उत्कृष्ट कॅच. आउट. पुढचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. कॅच साठी या उत्कृष्ट स्पर्धेतील कॅच. आउट. हॅट्रिक साठी जात आहेत संदीप चाळके. बघूया या स्पर्धेतील पहिलीच मॅच, पहिलीच हॅट्रिक होते का. एक खरंच उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत संदीप चाळके. गणेश गुरव आहेत बॅटिंग स्ट्राईकवर. विस्फोटक आहेत ते सुद्धा. बघूया संदीप काय करतात हॅट्रिक साठी. संदीप पुल करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकण्यात यश. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी संदीप चाळके यांच्याकडून. पुढचा चेंडू गणेशसाठी संदीप. आणि हा रियाज सरांच्याकडून आउटचा इशारा. ओव्हर समाप्तीचा इशारा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29.
कळवा. पहिली मॅच दुसरी इनिंग चालू. ओके, विजय पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर. बॅटिंग स्ट्राईकवर सुनील चाळके. नॉन स्ट्राईकवर प्रणव पवार. कराड तालुक्यातील ही ओपनिंग जोडी सुनील चाळके सर सुद्धा एक दर्जेदार बॅट्समन आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. विजय बॉलिंग मार्कवर विजय. अतिशय मोजकं आव्हान. पहिला चेंडू स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये आणि अजय माने यांच्याकडून षटकाराचा इशारा. अतिशय दर्जेदार स्ट्रोक. पहिला चेंडू खूप छान. सुनील चाळके यांनी आपला मध्ये क्लास दाखवलेला आहे. त्याला पाठवलंय पार्किंग. उत्कृष्ट. वाकेश्वर चषक मधील हा एक दर्जेदार षटकार. अतिशय कमी धावसंख्यांचा पाठलाग करताना सुरुवात अतिशय दिमागदार केलेली आहे. सुनील चाळके ज्यासाठी ओळखले जातात त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी. पुढचा चेंडू विजयचा ऑफ साइडला. अतिशय देखणा स्ट्रोक. पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. अतिशय अतिशय देखणा स्ट्रोक. सुंदर असा चौकार. डोक्यावरून चौकार. यानंतरची मॅच लगेच होणार आहे. आपला डिसिजन द्या. पुढचा चेंडू विजयचा. मारुतीसाठी पॅरल स्लिप आणि हा षटकार. अतिशय उत्कृष्ट पॅरल स्लिपचा या ठिकाणी आपल्याला. पुढचा चेंडू विजयचा. मारुतीसाठी पॅरल स्लिप. खूप आणि छान. हा ज्या पद्धतीनं षटकार. सुनील सरांना ओळखलं जातं त्याच पद्धतीनं तिन्ही चेंडू फेस केलेत. मैदानाच्या चारही बाजूला. पुढचा चेंडू विजयचा सुनीलसाठी. पाहूया. ऑफ साइडला उत्कृष्ट असा टोलवून काढलेला आहे डिक्लेअर साठी. खूप छान. या ठिकाणी किरण महिंद यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. ज्या खेळाडूनं मैदानावर धुमाकूळ गाठलाय त्याच खेळाडूचा कॅच ड्रॉप. मॅच पूर्णपणे पहिल्या 4 चेंडूमध्ये विजयाच्या जवळ नेऊन ठेवली सुनील शेळके यांनी. पुढचा चेंडू विजयचा आणि कॅच साठी जात आहेत सकाराम भाऊ. कॅच ड्रॉप. ओव्हर समाप्तीचा इशारा. पंच अजय माने. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. विनोद विनोद कुठे आहे? काय डिसिजन त्यांना द्या की. वाकुर्डे संघानं या ठिकाणी गोलंदाजीचा डिसिजन घेतलेला आहे. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. सकाराम कोळशे बॉलिंग मार्कवर. अतिशय फुल टॉस चेंडू. रनआउटची संधी. 1 धाव घेण्यात यश. सकाराम भाऊ सुद्धा एक जुने जनते
खेळाडू आहेत. सुनील भाऊंच्यासाठी सकाराम भाऊ. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली दत्ता. दत्ता कोणतीही चूक करणार नाही. सुनील सरांना परतीचा इशारा आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर सकाराम कोळशे यांनी पहिली विकेट संघाला मिळवून दिली. सुनील सर आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान देऊन गेलेत. वैयक्तिक 18 धावांची खेळी केली. खूप छान. स्वप्नील बॅटिंग मार्कवर. पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी सकाराम भाऊ. स्वप्नील स्लॉट मध्ये होता. एका धावेत रूपांतर. धावसंख्या 21. पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. रनआउट. डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा. नॉट आउट. अतिशय असे पंच आपल्याला स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. मेन पंचांची भूमिका अजय माने. लेग साइड रियाज सर. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी विजय यांच्याकडून. सकाराम भाऊंचा पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू सकाराम भाऊ. अतिशय देखना शॉट. षटकार आणि मॅच अतिशय विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू सकाराम भाऊ. 2 धाव्यांची गरज. अतिशय देखना शॉट. षटकार. 2 धावांची गरज. ओव्हर समाप्तीचा इशारा. डिक्लेअरचा इशारा. ओके. एका धावेची गरज. मॅच लेवल. प्रणवसाठी हलक्या हातानं एका धावेचा प्रयत्नाने रणवीर स्पोर्ट्स शेळकेवाडी पहिला सामना विजयी. अभिनंदन. वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक आपण मैदानाचा ताब्या घ्या.